ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील. धन्यवाद. नमस्कार, मी गौरव जागीरदार आणि आपण पाहतात 4K चॅनल. आजकाल महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत आणि तिकडे तिकडे प्रचार धूमधडक्यात चालू आहे आणि 4K चॅनल वेगवेगळ्या उमेदवारांची मुलाखत घेत आहे. अशातच आज आपल्याबरोबर पनवेल विधानसभा ज्यांनी 3 वेळा प्रतिनिधित्व केले ते आमदार प्रशांत ठाकूर साहेब. साहेब काय सांगणार या आपण 3 टर्म निवडणूक लढवली याबद्दल? खरं तर या पनवेल मतदारसंघातल्या जनतेचा मी आभारी आहे, कारण त्यांनी 3 वेळेला या परिसराचं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी दिली. आजच्या घडीला हा मतदारसंघ महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतदारसंख्या असलेल्या दुसरा क्रमांकाचा मतदारसंघ आहे. म्हणजे आपली मतदारसंख्या 6,52,000 आहे, जिथं ती अन्य मतदारसंघाची अजूनही 3.5 लाख 4.5 लाखाच्या घरामध्ये आहे. अशा वेळेला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना निरनिराळ्या पद्धतीचे अनुभव येत आहेत. लोकांपुढे एकटा माणूस सामोरा जाऊ शकत नाही, म्हणून भारतीय जनता पार्टीचं आमचं जे संघटन आहे, महायुतीचं आमचं जे संघटन आहे, हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते दैनंदिन लोकांच्या संपर्कात असतात आणि त्यांना भासणाऱ्या अडचणी, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याच्यावरती मार्गक्रमण करणं, त्यांना त्याच्यामध्ये मदत करणं, असं संयोजनाचं काम प्रामुख्यानं मी अलीकडच्या काळामध्ये करतो. आपण सांगितलं आपण 3 वेळा आमदार होते, तरी पण लाईट पाणी या मूलभूत गरजा अजून पूर्ण होऊ शकल्या नाही, असं का झालंय? खरं तर तुम्ही पाहिलं, मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगितलं की 6,52,000 मतदारसंख्या आहे त्या मतदारसंघाची, जी कधीतरी 2009च्या आसपास 3.5 लाखाच्या घरामध्ये होती. 3 लाखांना मतदारसंख्या वाढली, लोकसंख्या जवळपास त्याच्या दुप्पट वाढलेली आहे. सगळ्यांची नावं मतदार यादीमध्ये नाही आहे. अशा वेळेला या मतदारसंघाची जी 2009ची गरज ती आज नाही, त्याच्यामध्ये 20% 30% अशी वाढ झालेली नाही, दुपटीनं वगैरे वाढ झालेल्या आहेत या सगळ्या परिसराच्या. लोकसंख्या इतक्या झपाट्यानं वाढते, त्यामुळे या सगळ्या गरजा लक्षात घेऊन त्याचं नियोजन करणं ही प्रामुख्यानं इथं सिडकोची जबाबदारी होती. पण सिडको त्याच्याकडे लक्ष देत नाही असं लक्षात आल्यावरती आम्ही या संदर्भामध्ये सिडकोशी संघर्ष चालू केला, शासनाकडून दबाव आणून ती कामं करण्याचा प्रयत्न केला, पण म्हणावं तसं यश त्यावेळेला मिळालं नाही. आणि म्हणून 2016 साली महापालिका आम्ही मागितली, त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही संघर्षही केला. मग महापालिका 2016 साली स्थापन झाली. आता या महापालिकेच्या माध्यमातून आम्ही जे रस्ते, गटार, पाणी, एक सार्वजनिक सुविधांचे भूखंड ताब्यामध्ये घेतोय, पण अद्याप पाणी ही सुविधा ही सिडकोच्याच ताब्यामध्ये आहे, कारण त्याच्यामध्ये शॉर्टफॉल आहे. आज कामोठ्यासारख्या परिसराला पूर्णपणानं हे NMMCचं पाणी येतं, थोडं 2 MLD MIDCचं पाणी त्या ठिकाणी येतं. अशा वेळेला हे जे अवलंबित्व आहे याच्यामुळं अनेक वेळेला प्रॉब्लेम सिडकोला होतात. हे अवलंबित्व दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मधल्या कालावधीमध्ये मी पाठपुरावा केला. ठाणे जिल्ह्यामध्ये STEM नावाची एक अथॉरिटी आहे की ज्याच्या त्या अथॉरिटीचं नियंत्रण त्यांना मिळणाऱ्या पाण्यावरती असतं, ते त्या महापालिकांना. पण इथं अजून तोपर्यंत तशा पद्धतीनं घडू शकलेलं नाही. पण शेवटी आता नावाशेवा टप्पा 3 ही जी योजना आहे, जे पनवेल महापालिका सिडको याच्यामध्ये सोबत आहे, MJP काम करते, तर यांच्या बरोबरीनं आता इथे येणाऱ्या एप्रिल-मे महिन्यामध्ये जवळपास 100 MLD 105 MLD पाण्याची आत्ताची क्षमता आहे त्या योजनेची, ती आता 220 MLD होणार. म्हणजे 100 MLD 10 कोटी लिटर, म्हणजे हे पाणी रोज वाढणार आहे, रोज पाणी 10 कोटी लिटर अतिरिक्त मिळणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या परिसराचं शॉर्टफॉल, कामोठा, कळंबोली, खारघर, तळोजा हा आणि पनवेल महापालिकेत सामील झालेली गावं, हा आता साधारणपणानं 6.5 ते 7 MLDचा, 65 ते 70 MLDचा आहे. 7.5 ते 7 कोटी लिटर त्यापेक्षा अतिरिक्त पाणी आपल्याकडे राहतंय. पुन्हा नवीन धरणं बांधली जात आहेत, त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. याचबरोबर लाईटच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इमारती उभ्या राहत आहेत, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे, याच्यासाठी मी पाठपुरावा केलाय. मान्य देवेंद्रजींच्याकडे बैठक घेतली आहे. मान्य देवेंद्रजींच्याकडे या संदर्भातले तारांकित प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं आणि 481 कोटी रुपये हे त्यांनी या योजनेसाठी मंजूर केले. त्याच्यातल्या 275 कोटीची कामं आता सुरू झालेली आहेत. पनवेलमध्ये सगळ्यात गाजलेला मुद्दा म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा, जो विरोधकांनी पण खूप उचलून धरलाय. याबद्दल जनतेमध्ये पण नाराजी आहे, ही आपण याबद्दल थोडंसं बोला. खरं तर प्रॉपर्टी टॅक्सच्या अनुषंगानं
सातत्यानं विरोधकांनी या मुद्द्यावरती रान उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच विरोधकांच्या हातामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना सत्ता होती. बाळाराम पाटील 6 वर्ष विधान परिषदेचे आमदार होते. 6 वर्षामध्ये बाळाराम पाटलांनी या संदर्भामध्ये नेमकं काय केलंय मला माहिती नाही. 2.5 वर्ष तर त्यांचं सरकारच होतं. त्या कालावधीमध्ये प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत त्यांनी काय भूमिका घेतली हा प्रश्न त्यांनाही विचारला गेला पाहिजे. पण आम्ही भाजप म्हणून या अनुषंगानं मुळात तो टॅक्स कमी झाला पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा केला. तो टॅक्स कमी करण्याच्यासाठी एक स्पेशल मीटिंग घेतली गेली. 50% टॅक्स कमी करा असा भाजपच्या सगळ्या नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव आणला. पण त्यावेळेला आयुक्त होते सुधाकर देशमुख साहेब, त्यांनी सांगितलं एवढा टॅक्स आपण कमी करू शकत नाही, नाही तर महापालिका चालू शकणार नाही. म्हणून 35% टॅक्स कमी करायला त्यांनी परवानगी दिली. आता हा टॅक्स नवी मुंबई महापालिकेबरोबर अन्य सर्व मुंबई महानगर क्षेत्रातल्या महापालिकांपेक्षा सगळ्यात कमी आहे आणि कागदावरती मी सिद्ध करून दाखवू शकतो. फक्त अडचण एवढी आहे 4 वर्षाच्या नोटिसेस एकत्र आलेल्या होत्या आणि त्यामुळे लोकांना अडचण होती. सवलत जाहीर केलेल्या होत्या, 15% सवलत देऊ, आणखीन उशीर केला तर 10% सवलत देऊ, आणखीन उशीर केला तर 5% सवलत देऊ. ती सवलत मिळायच्या ऐवजी काही संस्था आज जे विरोधामध्ये उमेदवार उभे आहेत त्यांच्या फोरमनी लोकांना भडकवण्याचं काम केलं आणि मग लोकांच्या अवास्तव अपेक्षा जागवल्या. कोर्टामध्ये गेली ही सारी मंडळी आणि कोर्टामधून आता न्याय मिळेल, आता न्याय मिळेल, प्रत्येक तारखेला सांगायचं आता न्याय मिळेल, अशा पद्धतीचं जे त्यांनी या ठिकाणी रान उठवलं. त्याच्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आणि आम्ही सांगत होतो की टॅक्स आज भरा, उद्या जर कुठल्याही कारणानं शासनानं सवलत दिली, कोर्टानं सवलत दिली तर ती सवलत तुम्हाला पुढच्या टॅक्स मधून वळती करता येईल. पण लोकांनी त्यांचं ऐकलं, बऱ्याचशा लोकांनी, अनेक लोकांनी ऐकलं सुद्धा आमचं. पण त्यांचा ऐकलेल्या लोकांचा तोटा असा झाला की आज त्यांना व्याज लागला, दंड लागला आणि स्वतः त्या गरडबाईंनी मात्र स्वतःचा टॅक्स भरून टाकला आणि त्यांना निवडणुकीला उभं राहायचं होतं. यामुळं आज लोकांना फसवणूक कोण करतं हे लक्षात आलेलं आहे. आम्ही या बाबतीमध्ये स्पष्टपणानं शासनाकडे मागणी केली, किमान 2 वर्षाचा टॅक्स माफ करा. शासनानं सांगितलं की कायद्यात दुरुस्ती करावी लागते, असं आपल्याला करता येत नाही, महाराष्ट्रात कुठे केलं गेलेलं नाही, त्यामुळे अशा पद्धतीने टॅक्स माफ करता येत नाही. मग आम्ही आग्रह धरला की किमान व्याज, दंड, शास्ती ही तरी माफ करा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीची घोषणा दिली आणि त्याच्यामुळे आज पनवेल महापालिकेचा व्याज, दंड टॅक्सवरचा माफ झालेला आहे. पनवेल महानगर क्षेत्र खूप जुनी गावं आहेत जी पनवेल महानगर क्षेत्रात असूनही, शहरात असूनही खूप गलिच्छ म्हणजे गावांची परिस्थिती आहे. तिथले स्थानिक गाववाले खूप नाराज. हे असं का झालं म्हणजे असं शहरी भाग असूनही? कसं आहे, हे असं चित्र उभं केलं जातं. एक लक्षात घ्या की ज्या वेळेला काहीतरी एखाद्या गोष्टीची निर्मिती होत असते त्यावेळेचं चित्र बांधकाम करतानाच काही फार चांगलं नसतं. तर त्यामुळे आज जर या परिसरामध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनेची कामं चालू आहेत, भुयारी गटाराची कामं चालू आहेत, कुठेतरी कंत्राटदार सुद्धा त्याच्यामध्ये ढिला पडलाय. महापालिकेनं पाठपुरावा करायला पाहिजे. आम्ही महापालिकेच्याकडे पाठपुरावा करतो, नगरसेवक मंडळांनी पाठपुरावा केलेला आहे. पण ही कामं एकदा पूर्ण होतील त्यावेळेला गल्ल्यांमधून वाहणारी गटारं, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, हा जो आता महापालिकेत समाविष्ट झालेल्या 29 गावांचा विषय, हा येणाऱ्या 6 महिने, वर्षभरात काही ठिकाणी हा पूर्णपणानं मिटेल आणि या गावांना आजपर्यंत बोरिंगचं पाणी कुठं प्यायला लागत होतं, कुठं भुयारी सांडपाणी वाहतंय त्यामुळे दुर्गंधी पसरत होती, डास, मच्छर याचा त्रास होता. हा सगळा त्रास आता त्या माध्यमातून मिटणार आहे. अनेक गावांमध्ये तसं इसारवे गाव आहे, तलावाचं काम चालू आहे, बघून या. तळोजे पाचनन गाव आहे तर तलावाचं काम झालेलं आहे, पाहून या आपण. त्या ठिकाणी आडिवली म्हणजे किरवली या ठिकाणी तलावाच्या कामाला सुरुवात होते, करवले या ठिकाणी तलावाच्या कामाला सुरुवात होते. आपण कळंबोलीचा शहरातला तलाव बघा, आपण खारघरचा तलाव बघा, आपण कामोठ्याचा तलाव बघा. ही सगळी कामं सुरू आहेत ना, याच वेळेला सुरू आहेत या ठिकाणी. त्यामुळे हे सगळी कामं होत आहेत. पण विरोधकांना कर्नाळा बँक हा विषय त्यांच्या डोक्यामध्ये घुमतोय की त्यांचा नेता 3 वर्ष तुरुंगात आहे. 3 वर्ष तुरुंगात असलेल्या नेत्याबाबत आपल्याला कोणी विचारलं तर काय उत्तर द्यायचं? यापेक्षा त्यांची भूमिका आहे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि म्हणून त्यांनी अटॅक करून हे मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीचे उभे केलेले आहेत. ज्या ठिकाणी लोकांना त्रास होतोय तो त्रास दूर झाला पाहिजे, पण ही कामं तर झाली पाहिजे, ती कामं होणार आहेत. महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय झाली आहे असं वाटतं आपल्याला. खरं तर ही योजना लोकप्रिय झालेलीच आहे, पण त्याचबरोबरनं ही योजना
ताकदवान झालेली आहे. कशा अर्थानं की ज्या आमच्या बहिणी 21 ते 65 वयोगटातल्या आहेत की त्यांना आजपर्यंत जर रोजगार नसेल तर त्यांच्या उत्पन्नाचं साधन नव्हतं. अशा वेळेला घरातल्या आई वडिलांच्याकडे किंवा घरातल्या ज्येष्ठांच्याकडे त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या गरजांसाठी या ठिकाणी अवलंबून राहावं लागत होतं. आज या आमच्या सगळ्या बहिणींना एक हक्काचा निधी 1500 रुपये मिळायला सुरुवात झाली आणि आता महायुती सरकारनं जाहीर केलं की या निवडणुकीनंतर आम्ही 2100 रुपये देऊ. तर अशा वेळेला मला असं वाटतं की हे पैसे हे लोकप्रियतेचं कारण नाही, हे पैसे त्यांच्या स्वावलंबित्वाचं कारण बनलेलं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षात आपण बघाल प्रचंड परिवर्तन या महिला शक्तीच्या स्वाभिमानामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. स्वाभिमानानं आमच्या या बहिणी येणाऱ्या कालावधीमध्ये समाजामध्ये वावरतील, समाजाचं नेतृत्व देखील करतील. शेवटचा प्रश्न, आता आपण 20 तारखेला निवडणूक आहे, पनवेलकरांना काय सांगणार की मला मत द्यावं म्हणून? मी पनवेलकरांना एक विनंती करेन की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश प्रगती करतोय. आणि परवा खारघरच्या सभेमध्ये त्यांनी तर पनवेल परिसराचं विजन मांडलंय. आणि या परिसरामध्ये विमानतळ आहे, तळोजा औद्योगिक वसाहत नव्यानं उभी राहते आहे, JNPTचे 4 पोर्ट्स आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची सगळी कामं चालू आहेत. मी तुम्हाला आश्वस्त करतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये 2 ते 5 वर्षामध्ये या परिसरातल्या औद्योगिकरण प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे. त्याचा परिणाम असा होणार आहे की इथल्या तरुणाला, स्थानिक तरुणाला, प्रकल्पग्रस्ताला इथे रोजगार मिळणार आहे आणि ते सुद्धा अनेक पर्याय याच्यामधून उपलब्ध होतील. त्याच्या प्रशिक्षणाची व्यवस्था युती सरकारच्या माध्यमातून केली. पनवेलमध्ये कौशल्य विद्यापीठ उभं राहत आहे, त्यामुळे अनेक कोर्सेस इथल्या तरुणांना करतील, त्यांच्या मनाजोगता रोजगार आणि त्याही पुढे जाऊन स्वयंरोजगार निवडता येईल. त्यामुळे मला असं वाटतं तरुणांच्या दृष्टिकोनातून सरकार प्रचंडपणानं काम करते. मोदी सरकार नसतं तर हा विमानतळच आला नसता, देवेंद्र फडणवीसजी नसते तर हा विमानतळच आला नसता, शिंदे साहेबांच्यामुळे अटल सेतू लवकर पूर्ण झाला, त्यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक कामं या परिसरामध्ये होत आहेत. किंवा केंद्र सरकार, राज्य सरकार ताकदीनं या पनवेल आणि परिसराच्या विकासासाठी काम करत आहे. तर ही कामं प्रत्यक्षात उतरावी, लोकांना सुविधा मिळाव्यात, लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी भाजप महायुती सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. लोकांच्या अडचणी दूर कशा करतोय आम्ही? कर्नाळा बँक, शेका पक्षाच्या लोकांचे पैसे होते, ते पैसे बुडाले तर आम्ही सरकारच्याकडे पाठपुरावा केला. मोदी सरकारनं 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स दिला, म्हणून शेका पक्षाच्या 60,000 ठेवीदारांचे पैसे मिळत आहेत. त्यामुळे आज विरोधी पक्ष म्हणतो आपण, त्या विरोधी पक्षामध्ये बाराम पाटील 6 वर्ष आमदार होते, एक काम दाखवू शकत नाहीत, माझ्यावरती टीका करतात, स्वतःचं काम दाखवू शकत नाही. हे 2.5 वर्ष सत्तेमध्ये होते, ते जे प्रश्न मांडतायत त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी स्वतः त्या ठिकाणी मिळवलेली नाहीत. आज ज्या शिवसेनेच्या उभाटाच्या उमेदवार आहेत त्यांना तर AB फॉर्म मिळतोय नाही मिळतोय, परत उमेदवारी मागे घ्यायला लागते अशी स्थिती होती. एका अर्थानं त्या बाराम पाटलांच्या डमी उमेदवारच बनलेल्या राहिल्यात. परवाही आपण पाहिलं निलेशजी लंके हे खरं तर लीना गर्ड यांच्या प्रचाराला यायला पाहिजे होते, ते बाराम पाटलांच्या प्रचाराला येतो म्हणून सांगितलं, आले नाही, पण माईकवरती बाराम पाटलांना पाठिंबा दिलाय. आणि एकीकडे लीना गर्ड यांनी त्यांची कोकण भवन या ठिकाणी भेट देखील घेतली. अशा पद्धतीचा गोंधळ जर या विरोधकांमध्ये आहे, महाविकास आघाडीमध्ये आहे, तर लोक त्यांना का मतं देतील? कुठल्या कामाच्या आधारावर मतं देतील? या उलट मी वर्षाचे 365 दिवस लोकांमध्ये आहे आणि या लोकांच्या कामांच्या करता रामशेठ ठाकूर साहेबांची शिकवण आहे, भाजपच्या नेतृत्वाची शिकवण आहे, ती कामं करता करताच आम्ही या ठिकाणी लोकांच्या पुढे गेलेलो आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की मतदारसंघातली जनता माझ्या बाजूने कौल देईल. माझी निशाणी कमळ, या कमळ निशाणी समोरचं बटन दाबते. ओके, ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी आपल्या 4K चॅनलला मुलाखत दिली. मी गौरव जागीरदार, 4K चॅनल पनवेल इथून. धन्यवाद.